नमस्कार. आता मी जो व्हिडिओ केला कॉर्पोरेट कलर त्याचा पार्ट 2 असा व्हिडिओ समजा. मी तेव्हा तुम्हाला सांगितलं की तुम्ही डिप्रेशनमध्ये अजिबात जाऊ नका, अँझायटीमध्ये अजिबात जाऊ नका. जर तुम्हाला कंपनीमध्ये प्रॉब्लेम असेल तर, आणि तब्येत अजिबात बिघडवून घेऊ नका. ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 2 इयर्स यू कॅन डिसाईड दॅट यू वॉन्ट टू ओपन ई शॉप. ओके, ई शॉप म्हणजे काय? बेसिकली स्टॉक मार्केट किंवा ETFचं दुकान, या तुमचं स्वतःचं दुकान ज्याला काही कॉस्ट लागत नाही. ओके, धंदा म्हटलं की त्याला कॉस्ट येते, पण याच्यामध्ये काही कॉस्ट लागत नाही. ओके, तुम्हाला काही ॲसेट जनरेट करावं लागत नाही. तुम्हाला फक्त एक मोबाईल फोन लागतो किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप इज मोर दॅन सफिशियंट फॉर युअर ओन बिझनेस. अर्थात तुमच्याकडे आत्तापर्यंत सेव्हिंगमधून जे कॅपिटल आलं असेल तेच तुमचं कॅपिटल. ओके, इतर गोष्टी तुम्हाला सॅलरीचं प्रेशर असायला पाहिजे, अजिबात नाही. इंटरेस्टचं प्रेशर किंवा कर्ज घेतलं आहे, अजिबात नाही. हे प्रेशर नसायला नको. आणि कर्ज घेऊन हा धंदा करायचा नाही आहे. स्वतःच्या कॅपिटलमधूनच हा धंदा करायचा आहे, सॅलरी सेव्हिंगमधून. म्हणून सेव्हिंग लहानपणापासून म्हणजे 30 वर्षाच्या पासून करा. की नोकरी लागली ते पहिले लहानपण तुमचं, तेव्हापासून तुम्ही करा. आणि ॲट द एज ऑफ 40-45 तुमचं चांगलं सेव्हिंग झालेलं असेल आणि शेअर मार्केटमध्ये जर लावले असेल तर पैसे चांगलेच वाढलेले असेल, तुम्हाला एक नवीन कॉन्फिडन्स येऊन जातो त्याच्यामध्ये की हाऊ आय कॅन क्विट द जॉब अँड आय कॅन बी जॉब गिव्हर. इफ यू वॉन्ट टू लेट्स से एम्प्लॉय 1 or 2 पर्सन्स, यू कॅन ऑलवेज एम्प्लॉय. जागा लागत नाही, घरात नाही काम होतं. ओके, नंतर इलेक्ट्रिसिटीचा खर्च तो काय तो घरातला असतो तेवढाच बिलावर होतो. तुमचं इंटरनेट मात्र लागतं. या आणि त्याच्यामुळे गव्हर्मेंट कॉम्प्लायन्स काय विशेष नाही. टॅक्सेशन तर सगळीकडेच असतं. ते तुम्हाला लॉंग टर्म शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो. किंवा तुम्ही ट्रेडर बनला आणि ट्रेडर म्हणून स्वतःला डिक्लेअर केलं तर ऑब्व्हियसली टॅक्स ट्रीटमेंट विल बी डिफरंट. ओके, त्यामुळे तुम्ही अँझायटी आणि डिप्रेशनमध्ये अजिबात राहू नका. आजूबाजूला लोक फायर होत आहेत. यू डोंट गेट टोटली डिजनरेटेड. स्वतःला तयार करा, फ्युचर प्रूफ करा आणि मॅनिप्युलेटिव्ह मॅनेजमेंटपासून सावधान राहा. राईट, सडनली तुम्हाला साईडलाईन केलं जातं, फ्रस्ट्रेशन क्रिएट झालं असतं. तुम्ही जर लोन घेतलं असेल तर त्याचं प्रेशर तर अमाप असतं. राईट, आणि बघा तुम्ही आत्तासुद्धा TV चॅनल्सवरचे सगळे टॉप अँकर्स, ओके, आणि त्यांचे सहकारी खटाखट जॉब चेंज करतात किंवा त्यांना फायर केलं जातं आहे. ओके, ॲट द एज ऑफ 45-40, अँड दॅट इज अ टाईम यू शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट यू गेटिंग फायर्ड ऑर यू बिंग आस्क्ड टू फोर्सफुली रिझाईन. अजिबात करू नका. आणि तुम्ही स्वतः बॉस व्हा. आणि स्वतःचं बॉस व्हायला काय विशेष लागत नाही, फक्त प्लॅनिंग लागतं आणि ते प्लॅनिंग स्वतः करायला लागतं. ओके, आणि त्यामुळे तुम्ही सेव्हिंग आत्ता करणं जरुरी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला नंतर तुमचं जीवन सुखी होईल आणि तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस होऊ शकाल तुमच्या ई शॉपमधून. आणि तुम्ही लोकांना शिकवू शकाल की जसं मी आत्ता तुम्हाला शिकवते की हाऊ टू गेट रिच अँड हाऊ टू गेट रिच विथ पीस ऑफ माइंड. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि सॅटिस्फाईड लाईफ आणि हॅपी लाईफ. हॅपी लाईफ इज मोस्ट इम्पॉर्टंट. नुसती कॉम्पिटिशन करून जीवनाचं आणि तुमच्या तब्येतीचं नुकसान करून घेणार, म्हणजे पैसे मिळवले ते सगळे डॉक्टरवर घालवणार. ओके, बघा पटते का तुम्हाला? आणि त्यावर ॲक्शन घ्या. ॲक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेजियस व्हा जीवनात आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. थँक्यू सो मच.